शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण हे जो मल्चिंग प्लॉट तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता. इथं नेट मारायची राहिली, अजून साईडनी सगळीकडून नेट मारून घेतलेली आहे आपण सगळ्या वावराच्या बाजूने. फ्लडनी पाणी पण सोडलेलं आहे आणि सरी आपण धान पण ठोकून पॉवर ड्रिलच्या सहाय्याने पेरलेलं आहे. होल पाडायची राहिली ते अजून 2 ते 3 दिवसात आपली इथं टोमॅटोची लागवड होणार आहे. तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे आपण पूर्व तयार केलेली आहे. साईडनी सगळीकडून नेट मारलेली आहे. नेटचा फायदा असा होतो की डायरेक्ट गरम हवा आपल्या झाडांना लागणार नाही. तुम्ही पाहू शकता याला रेन पाईप पाथरणार आहे आपण. लागवड झाली की लगेच रेन पाईप पाथरून घेणार आहे. 6242 व्हरायटी आपण महिन्यापूर्वीच रोप तयार करायला दिलेली आहे. हे अजून ऊस असल्यामुळे इकडून नेट नाही मारले आपण 4.5 फुटाचा बेड पाडलेला आहे. दोन्ही बेडमधलं अंतर 4.5 फूट आहे. घरीच मल्चिंग काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता. हे अशा पद्धतीने जर मल्चिंग काढलं तुम्ही तर गरम हवा पास होण्यासाठी जागा राहते. पूर्ण मल्चिंग काढल्यावर हवा पास होत नाही आणि मर जास्त होते. याच्यात भेसळ डोस आपण रासायनिक कमी वापरलेला आहे. रासायनिक भेसळ डोस आपण मॅग्नेशियम, मायक्रोन्यूट्रन, सिलिकॉन, विन्सल्फ 20-20-13 आणि आपल्याकडे एक 28-28ची गोण होती ती टाकलेली आणि बायो पॉवर एक वापरलेलं आहे. झिंक फेरस पण वापरलेलं आहे. अशा पद्धतीने 5 ते 5-1 हजाराचं भेसळ डोस आपण फक्त रासायनिक वापरलेलं आहे आणि बाकीचं जे आहे ते 12 ते 13 हजार रुपयाचं गांडूळ खत वापरलेलं आहे. गांडूळ खताचा फायदा असा होतो की जमीन भुसभुशीत करतं आणि रिझल्ट पण चांगले भेटतात झाडांना. त्याच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचा खूप फायदा होतो. आपला तिकडे जुना गुरु व्हरायटीचा प्लॉट होता टोमॅटोचा, तिथे आपण हीच झाडं उपटून टाकलेली आहे. साईड नेट मारायचं काम चालू आहे तिकडे आणि तिकडे पण आपण हीच 6242 व्हरायटी लावणार आहे. पंचवीस मायक्रॉनचं मल्चिंग वापरलेलं आहे आपण, 20 mm नाही आहे. इथे धना पेरलेले आहे. आता पेरून 6-7 दिवस झालेले तर नाशिक मारून झालेले आहे. त्याला जाण येण्यासाठी हा रस्ता ठेवलेला आहे आपण. भेसळ डोस हे सध्या उन्हाळ्याच्या हिशोबाने मला तर वाटतं गांडूळ खत ही योग्य पर्याय. रासायनिक कमी वापरा. रासायनिकचे तसे जमिनीवर पण दुष्परिणाम भरपूर होतात आणि आता हे उन्हाळ्यात त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो झाडांवर. गेल्या वर्षी आपण अथर्व व्हरायटीला दरवर्षी आपण अथर्वच व्हरायटी लावत असतो, पण अथर्व व्हरायटीचे मला 2-3 प्रॉब्लेम आल्यामुळे आपण अथर्व व्हरायटीला ह्यावेळेस बदली करून 6242 व्हरायटी लावलेली, बुकिंग केलेली आहे रोप. मग अथर्वचं टोमॅटोची गळ बांधताना वगैरे किंवा हवा आली तरी टोमॅटोची गळ होते तसं. आणि जर पाऊस समजा लवकर आला, आपल्या लागवडी लेट असल्यामुळे पाऊस जर लवकर आला तर साईज होण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो त्याचा. त्याची आपण व्हरायटी बदली केलेली आहे यावेळेस 6242 लावलेली आहे. ह्याचे रिपोर्ट चांगले आहेत म्हणून ही व्हरायटी यावेळेस आपण सिलेक्ट केलेली आहे. इतर काही माहिती यायला पाहिजे असल्यास आपण कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. आपला तिकडे तुम्ही पाहू शकता आपण इकडे नेट मारलेली वालवडीचा प्लॉट पण आहे. तिकडे वालवड पण चालू झालेली आहे आपली. जबरदस्त वालवड झालेली आपली, एकदम भारी प्लॉट झालेला आहे ऑक्सिजनच्या वाणाने. त्याचा व्हिडिओ लवकर टाकण्यात येईल. पाहू शकता हे पद्धतीने आपण होल पाडलेले आहेत. इकडे होल पाडायचे राहिले ते अजून बरेच निम्म्या वावराला. हे आता फ्लडने पाणी सोडून घेतलेले आहे.
हे जवळजवळ 25 गुंठे वावर असून आपण याला आणि खाली ते 8 ते 10 गुंठे वावर आहे. म्हणजे जवळजवळ सगळे टोटल 34 गुंठे वावर आहे. सगळे टोटल 33-34 गुंठे वावर असेल तर त्याला आपण जवळजवळ 40 गुणी गांडूळ खत टाकलेलं आहे आणि 6 ते 7 हजाराचा बेसर डोस टाकलेला आहे रासायनिक. धन्यवाद मित्र.